लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघू शकता आताची सर्वात मोठी बातमी, आताची सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींसाठी नवीन खुशखबर पाहू शकता बघा, 3000 रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची खुशखबर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि अतिशय महत्त्वाची अपडेट, नवीन अपडेट या ठिकाणी आलेली आहे आणि आज रोजीच्या जेवढ्या काही नवीन अपडेट आहेत त्या सगळ्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे मी सर्व माझ्या माता भगिनींना, सर्व लाडक्या बहिणींना विनंती करते की हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। पाहू शकता बघा, सकाळीच तुम्हाला 2 हप्ते जे आहेत ते जमा होणार आहेत। थेट 2 हप्ते तुम्हाला आता जमा होणार आहेत। पाहू शकता बघा, आतापर्यंत तुम्हाला 7 हप्ते मिळाले होते। फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र आजच्या आज जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींना नेमक्या आजपासून कशा पद्धतीने पैसे जमा होणार आहेत त्याबद्दलची आपण सर्वात मोठी अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। सर्वांना SMS येणार आहे। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सर्वप्रथम मी सर्व माता भगिनींना विनंती करते की सर्वांनी या व्हिडिओला पटापट एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी पटापट सबस्क्राईब करून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या सर्वात छोट्या बारीक अपडेट सुद्धा सर्वात प्रथम या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। तर बघा, आजची सर्वात मोठी अपडेट तुमच्या समोर आहे। महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात। जानेवारी पर्यंतच्या आतापर्यंतच्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहेत। म्हणजे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर 7 हप्त्यांचे पैसे 10,500 रुपये आतापर्यंत जमा झाले। तर बघा, फेब्रुवारीचा हप्ता, फेब्रुवारी महिना संपला तरी फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही आणि आता मार्च महिना चालू झालेला आहे। म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मिळून लाडक्या बहिणींना 3000 रुपये भेटणार आहे। आजपासूनच लाडक्या बहिणींना 3000 रुपये भेटणार आहेत। त्याबाबतची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। सर्व गोष्टी मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगणार आहे। तर बघा, फेब्रुवारी महिना उलटून गेला, आता मार्च महिना सुरू आहे, तरी देखील फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले नाहीयेत। त्यामुळे फेब्रुवारीचे आणि आता मार्चचे पैसे, त्यामुळे एकूण 3000 रुपये कधी मिळणार असा सवाल सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या मनात आहे। आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। आताची सर्वात मोठी बातमी, आताची सर्वात मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी खुशखबर आलेली आहे। 3000 रुपये आजपासून जमा होणार आहेत। त्याबाबतची अतिशय मोठी बातमी मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगणार आहे। तर बघा लाडक्या ताईंनो, 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन असतो। त्यातच महिला दिनाच्या निमित्ताने महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठं भेटवस्तू देण्याचं ठरवलं आहे आणि महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती आता मिळत आहे आणि हप्ता वाटपाची सुरुवात आजपासून झालेली आहे। ज्या महिलांच्या खात्यावर पैसे आलेत त्यांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुमचा जिल्हा सांगायचा आहे, नाव सांगायचे आणि पटापट पैसे आले असं लिहून पाठवायचं आहे। जिल्हा सांगणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून इतर महिलांना देखील समजेल की कोणत्या जिल्ह्यात आज वाटप सुरू आहे। आणि विशेष गोष्ट म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता तर महिलांना मिळणारच आहे। त्याचसोबत लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा देखील हप्ता जमा होणार आहे। म्हणजे आजच्या दिवशी सर्व लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल। म्हणजेच पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिने असे दोन्हींचे मिळून 3000 रुपये एकत्र मिळणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचा महिला दिन ही यंदा गोड होणार आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्हा सर्वांना आनंद झालाय का? सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे आणि ज्यांना पैसे आले त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि आताच एक सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे की 2100 रुपये यंदा मिळणार नाहीत याबाबतची। तर आपण सविस्तर बातमी त्या ठिकाणी पाहूया। विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा निवडून दिल्यास महिलांना 1500 रुपयाऐवजी दर महिन्याला 2100 रुपये देण्याचं महायुती सरकारने सांगितलं होतं। पण आता जवळपास 4 ते 5 महिने उलटून गेलेले आहेत, तरीही 2100 रुपये मिळालेले नाहीत। तर हे 2100 रुपये कधीपासून जमा होतील असाही सवाल बऱ्याच महिलांच्या मनात आलेला आहे। या अंमलबजावणीत आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या सवालाला उत्तर देताना अदिती तटकरे मॅडम म्हणाल्या की राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही असं अदिती तटकरे मॅडम म्हणाल्या आहेत। त्या म्हणाल्या की सरकार एखादी योजना चालू करते तेव्हा त्या योजनेचा जाहीरनामा हा 5 वर्षांचा असतो, तरी देखील अर्थसंकल्पात याबद्दलचा निर्णय घेतला जाईल। मात्र अजूनही 2100 रुपयाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळवण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागू शकते। तर या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। लाडक्या ताईंनो, ज्या बहिणींना आज सकाळी पैसे आले त्यांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव व जिल्हा लिहून पाठवायचा आणि समोर पैसे आले असं लिहून पाठवायचं आहे। तर लाडक्या ताईंनो, ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला ज्यांनी नवीन आला असेल त्यांनी
आणि लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि ही व्हिडिओ तुमच्या नातेवाईक मैत्रिणींना जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना याबाबतची अचूक माहिती मिळून जाईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।